तर मंडळी, बाहेरून ना आता घरीच चिली फ्लेक्स कसं बनवायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. अगदी थोडासाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर चिली फ्लेक्स बनवण्यासाठी या ठिकाणी मी वाळवलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याची देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत. मीडियम साईजची मिरची, तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तिखटही घेऊ शकतात किंवा मीडियम पण घेऊ शकतात किंवा दोघेही एकत्र केल्या तरी चालतं. तिखट आणि कमी तिखट दोघी एकत्र केल्या तरी चालतं. या ठिकाणी मी कमी तिखट घेतलेले आहे, म्हणजे मीडियम साईजची मिरची घेतलेली आहे. त्याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथं मी पूर्ण मिरच्याचे देठ काढून घेतले. तर ही माझी अर्धा किलोची मिरची आहेत. भाजून घेऊया. तर भाजण्यासाठी मी जाळबुडाची कढई घेतलेली आहे. तुम्ही पण शक्यतो जाळबुडाचीच कढई वापरा. तुम्ही जर पातळ कढई वापरली तर पटकन मिरची आपली करपू शकते, म्हणजे काळपट होऊ शकते, जळू शकते. म्हणून आपल्याला या ठिकाणी जाळबुडाचीच कढई वापरायची आहे. तर जाळबुडाच्या कढईमध्ये मिरची आपल्याला चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे, चट्टे पडेपर्यंत. तुम्ही उन्हात पण सुकू शकतात, पण उन्हात सुकवलं तरी पण आपल्याला ते भाजूनच घ्यायची आहेत. म्हणून हे खरपूस असं भाजून घ्यायचे. मीडियम गॅस करून सनी बाहेरून ना आणता घरीच चिली फ्लेक्स बनवा. खूप सोप्या पद्धतीचं आहे आणि कमी वेळामध्ये आहे. पटकन आपले चिली फ्लेक्स तयार होतो आणि खूप छान अशी टेस्ट लागतं. तुम्ही कुठल्याही भाजीला वापर करू शकता किंवा कुठलीही रेसिपी बनवायची असेल किंवा इतर काही चुरमुरे, भडंग किंवा इतर कुठलीही भाजी यामध्ये हे चिली फ्लेक्स वापरू शकता. याची टेस्ट खूप छान लागते. बारीक तिखटापेक्षा चिली फ्लेक्सची टेस्ट खूप छान लागते. तर खरपूस आपल्याला मिरची भाजून घ्यायची. ते कसं तयार करायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तिथं. मिरची आपली खरपूस चांगली भाजून झाली, एकाच ताटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायची आहेत. पूर्ण मिरची थंड झाल्यानंतरच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहेत, म्हणजे ते कडकची कडक राहते त्यामध्ये आणि पटकन ते बारीक होते आणि सहज आपलं वर्ष 6 महिने टिकतं. तुम्हाला 1-2 महिन्यासाठी करायचं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी कमी जास्त क्वांटिटीमध्ये करू शकतात. आता हे पूर्ण मिरची आपली थंड झाली आहे, त्यानेच आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. आपण जर बिया अख्खी मिरची तर त्यात टाकले ग्राइंडर करायला तर ते बिया पण आपल्या बारीक होतात. आपल्याला बिया पूर्ण बारीक नाही करायचे, थोडं जाडसरच ठेवायचे. त्यामध्ये जशी बाहेर मिळते त्याच पद्धतीने आपल्याला चिली फ्लेक्स तयार करून घ्यायची. एका मिरचीचे 2 भाग करून घ्यायचे. त्याचे बिया पण निघतात, म्हणजे बियाचा पण वापर केला जातो आणि मिरची पण बारीक होते. मीडियम साईजचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे, म्हणजे पावडर तयार करून घ्यायची. छोटं मिक्सरचं भांडं घेतले, छोटं लहान मोठं तुम्ही कोणतंही घेऊ शकतात. त्या ठिकाणी आपल्याला चालू बंद करून मिक्सरचं बटन फिरवायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला चिली फ्लेक्स तयार करून घ्यायची. जास्त बारीकीने जास्त जाळणी, त्यात बिया वगैरे पण राहिल्या पाहिजेत आणि मिरची पण पूर्ण जाडसर नको किंवा बारीक नको. खूप जास्त पावडर तयार करायची नाही आपल्याला. मीडियम साईजची जशी बाहेर मिळते मार्केटमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला चिली फ्लेक्स तयार करून घ्यायचे आहेत. आता ज्या बाकीच्या मिरच्या होत्या राहिलेल्या त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने हे चिली फ्लेक्स तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता किती पटकन आपलं चिली फ्लेक्स तयार झाले. काहीच वेळ लागलेला नाही. बाहेरून आणता घरीच बनवावं आणि पटकन सहज महिना 2 महिने किंवा वर्ष 6 महिने टिकू शकतं असे चिली फ्लेक्स मी बनवलेले आहेत. तर माझं अर्धा किलोची मिरची सहज मला 2 ते 3 महिने टिकणार आहे. ते एका पॅकबंद बरणीमध्ये भरून ठेवतो. खूप दिवस टिकतं. तुम्ही कुठल्याही भाजीला वापरू शकता आणि कुठल्याही रेसिपी बनवू शकता. तर बघू शकता मस्त आपलं चिली फ्लेक्स तयार झाले. तिथं एका बाउलमध्ये भरून घेतले मी बरणीमध्ये. तर हेचा उपयोग कसा करायचा, भाजीलाही वापरू शकतात तुम्ही. तर या ठिकाणी माझ्याकडे चुरमुरे आहेत, तेच मी भाजणार आहे तिथं. 30 कढई घेतलेली आहेत मी. माझी आधीच ते गरम कढई होती म्हणून मी 30 कढई घेतली. त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे. ते आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जेव्हा आपण भाजीमध्ये लाल तिखट घालतो त्याची टेस्ट आणि चिली फ्लेक्स टाकतो त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. लाल तिखटापेक्षा हे जाडसर केलेलं तिखट असते, त्याची टेस्ट खूप छान लागते. म्हणून मी रेसिपी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. ते शेंगदाणे पूर्ण तळून घ्यायचे. तळल्यानंतर बाउलमध्ये काढून घ्यायचे. जिरं मोहरी घालून घ्यायची आणि एक बारीक चिरलेला कांदा. मी 2 कांदे घेतलेले तिथं आणि हिरवी मिरची न घालता इथं चिली फ्लेक्सचा उपयोग करणार आहे. कांदा चांगला ब्राऊन झाला की नंतरच त्यामध्ये आपल्याला थोडीशी 1 चमचाभर हळद घालून घ्यायची आहे आणि लागेल तेवढंच चिली फ्लेक्स घालून घेतले. जे आत्ताच बारीक केलं होतं मी तेच घालून घेतले मी अर्धा चम्मच. कमी जास्त तुम्ही घालू शकतात आणि छान परतलं की नंतरच त्यामध्ये चुरमुरे घालून घ्यायचे आहेत. हे मिश्रण पूर्ण आपल्याला एकत्र तयार करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचे. मधल्या वेळेस भूक लागली किंवा दुपारच्या वेळेस असं तुम्ही मुलांना देऊ शकतात. थोडंसं मिरची वगैरे चिरायची गरज नाही, थोडंसं चिली फ्लेक्स टाकून करा. खूप छान टेस्ट लागते किंवा इतर कुठल्याही भाजी रोजच्या भाजीत जरी टाकलं तरी चालतं. तर मस्त खरपूस असं भाजून घ्यायचे चुरमुरे आपल्याला. वरतून तळलेले शेंगदाणे पण घालून घ्यायचे आहेत आणि पूर्ण ते मिश्रण एकत्र तयार करून घ्यायचे आहे. वरतून त्यावर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यावर वरतून कांदा, टोमॅटो याचं चाट पण तयार करू शकतात. मी त्याच्याने फक्त भाजून घेणार आहेत हे. असंही मुलांना खूप आवडतं म्हणून मी फक्त लाल तिखट चिली फ्लेक्स, शेंगदाणे आणि जिरं मोहरी घालून घेतली आहेत. हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकत्र तयार करून घ्यायचे. नंतर खरपूस असं मंद गॅसवर भाजून घ्यायचे, म्हणजे कुरकुर आपलं इथं चुरमुरे चाट तयार होतोय. वरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपलं मस्त चुरमुरे पण इथं तयार झाले आहेत.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.